अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भाद्रपद पौर्णिमा ते सर्वपित्री अमावस्या हा 15 दिवसांचा कालावधी पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये आपण आपल्या पितरांचे स्मरण करतो, त्यांची सेवा करतो आणि त्यांचं ऋण मान्य करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या जन्माचा, आपल्या आयुष्याचा पाया हे आपले पित्र आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपण या जगात आलो, संस्कार शिकलो, सुखाचा उपभोग घेत आहोत. म्हणून हा काळ फक्त विधीपुरता नाही तर भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूपच महत्त्वाचा आहे. या 15 दिवसांमध्ये असं मानलं जातं की पित्र आपल्या घराबाहेर आपल्या दाराशी येऊन थांबलेली असतात. ते आपल्या सेवेतून तृप्त होतात. आपण जे काही सत्कर्म, जप, दानधर्म करतो त्यांचं फळ हे आपल्या पितरांना मिळावं म्हणून आपण परमेश्वराची सेवा करत असतो. अनेकांना वाटतं की पितृपक्ष म्हणजे दुःखाचा वाईट काळ, पण हे एकदम चुकीचं आहे. पितृपक्ष हा ऋणानुबंध मिटवण्याचा, आत्मशुद्धीचा आणि पितरांना प्रसन्न करण्याचा काळ आहे. या काळात आपण जितक्या भक्तिभावाने सेवा करू तितकं घरामध्ये समाधान, शांती आणि प्रगती ही वाढत असते. सर्वात पहिला नियम म्हणजे पितृपक्षामध्ये दररोज सकाळी स्नान करून आपल्या पितरांना स्मरण करावं. त्यांच्या नावानं प्रार्थना करावी, जसे की हे माझ्या पितरांनो, तुम्ही मला या जगात आणलं, संस्कार दिलेत. आज मी जी काही आहे, जी काही सेवा करत आहे ती फक्त तुमच्या नावानं समर्पित करतो. ही कृतज्ञता मनापासून व्यक्त केली तर पितरांचा आशीर्वाद हा सहज मिळू शकतो. पितृपक्षामध्ये आहार हा साधा, सात्विक आणि शुद्ध ठेवावा. शक्यतो कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, धूम्रपान यापासून दूर राहावं, कारण हा काळ शुद्धतेचा आहे. साधं अन्न, फळं, दूध, तूप, साखर, मूग, गहू यांचा जास्त वापर करावा. श्राद्ध काळामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान, गोदान, अन्नछत्र यामुळे पितरांची तृप्ती होते. जर मोठं दान शक्य नसेल तरी एखाद्या गरिबाला अन्नदान करा. पितरांचा आशीर्वाद हा नक्की मिळतो. शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतीने तर्पण आणि पिंडदान करावं. पाण्यात तीळ, कुश, फुलं अर्पण करून पितरांना स्मरण करावं. हे विधी शक्य असेल तर नदी तलावाच्या काठी करावे आणि न झाल्यास तुम्ही घरामध्ये देखील हे विधी श्रद्धेने केले तर फळ हे अवश्य मिळतं. दररोज सायंकाळी दिवा लावून धूप आणि कापुरानं आघारी द्यावी. आघारी घराच्या बाहेरच द्यायची असते. असं मानलं जातं की धुराच्या वासानं पित्र तृप्त होतात, त्यामुळे हे नित्य नियमानं करावं. मासिक धर्म असलेल्या स्त्रिया श्राद्धविधी करत नाहीत, पण त्या सर्व पित्री अमावस्याच्या वेळी अन्न शिजवून नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करून सेवा करू शकतात. जर तिथीच्या दिवशी मासिक धर्म असेल तर सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करून पितराची तृप्ती करता येते. या दिवसांमध्ये धर्मग्रंथाचं पारायण विशेष फलदायी ठरतं. गुरुचरित्र, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम यांचा जप करून तो पितरांना समर्पित करावा. असं केल्याने पितृदोष हा कमी होतो आणि घरातील अडथळे दूर होतात. पितृपक्ष हा काळ शुद्धतेचा आहे. मांसाहार आणि मद्यपान पितरांना अजिबात प्रिय नाही. जर घरामध्ये मांसाहार झाला तर केलेली सेवा वाया जाते. म्हणून पूर्ण 15 दिवस मांसाहार वर्ज्य करावा. या काळामध्ये शक्यतो खोटे बोलू नये, कटू शब्द टाळावेत, कारण पित्र आपल्या भावनांना देखील जाणतात. घरामध्ये शांतता ठेवावी. संध्याकाळी केस, नख कापू नयेत. झाडलोट, धुणं, उग्र कामं टाळावीत. घरात शुद्ध वातावरण ठेवलं पाहिजे. श्राद्ध काळामध्ये शुभ कार्य करत नाहीत, कारण लक्ष पूर्णपणे पितरांच्या सेवेकडे असावं म्हणून. विवाह, डोहाळे, एंगेजमेंट यासारखे कार्यक्रम होत नाहीत, कारण की यासाठी शुभ मुहूर्त हे नसतात. पितरांना अन्नाचं खूप महत्त्व आहे, म्हणून जेवढं लागेल तेवढंच शिजवावं. अन्न वाया जाऊ देऊ नये. अनेक घरात पितरांचे फोटो लावले जात नाहीत किंवा ठेवले जात नाही. त्यांच्या स्मृतींचा मान राखला जात नाही. हे टाळलं पाहिजे. त्यांचा अपमान केल्याने पितृदोष हा वाढत असतो. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो
की पितृपक्ष हा वाईट असतो, अशुभ असतो, पण खरं म्हणजे हा काळ अत्यंत पवित्र आहे. पितृ प्रसन्न झाले की घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो, संततीची प्रगती होते आणि सर्व अडथळे दूर होतात. महाभारतामधील एक कथा आहे. भीष्म पितामह बाणांनी छिद्रलेला शरशय्येवर पडलेले असताना देखील पितरांचं स्मरण करत होते. त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं होतं, पितरांना तृप्त केलं की देव आपोआप प्रसन्न होतात. रामायणामध्ये देखील दशरथ महाराजांच्या पितरांचं श्राद्ध श्रीरामाने केलं आणि त्यानंतरच पुढची कार्य यशस्वी झाली. म्हणून पितरांची सेवा ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे. मित्रांनो, हा संपूर्ण 15 दिवस भक्तिभावाने पाळा, पितरांचं स्मरण करा, दानधर्म करा, मांसाहार टाळा, घरामध्ये शुद्धता ठेवा. श्रद्धेने केलेली प्रत्येक सेवा पितरांपर्यंत पोहोचते आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. हे पितरांनो, आमच्या चुका माफ करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा. तुमच्या आशीर्वादानं आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदो. लक्षात ठेवा, देव चूक माफ करतो, पण पितरांची सेवा न केली तर त्याचा परिणाम हा आयुष्यभर भोगावा लागतो. म्हणून या 15 दिवसांमध्ये आपल्या पितरांना आठवा, त्यांना स्मरण करा, त्यांची क्षमा मागा, त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन मंगलमय करा. आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आपल्या सर्व भाविकांवर पितरांचा आशीर्वाद राहो अशी मनपूर्वक प्रार्थना. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.